मित्रांनो नमस्कार। आपणही जर शासकीय सेवेत नोकरीला असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी ठरणार आहे। पण विनंती एकच असेल की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल। चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात। मिळालेल्या माहितीनुसार आदिवासी किंवा नक्षलग्रस्त भागात कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना एकस्तर पदोन्नतीच्या वेतन निश्चितीचा लाभ अनुज्ञेय करण्याबाबतचा तसेच गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यातील अतिसंवेदनशील भागात कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना दीडपट दराने वेतन व महागाई भत्ता अनुज्ञेय करण्याबाबतचा शासन निर्णय हा दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केलेला आहे। त्या शासन निर्णयामध्ये काय म्हटलं ते आता आपण थोडक्यामध्ये सविस्तर मध्ये बघूयात। शासन निर्णय दिनांक 13 जानेवारी 2023 अन्वये आदिवासी किंवा नक्षलग्रस्त भागात कार्यरत असलेल्या अखिल भारतीय सेवेतील त्यामध्ये भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि भारतीय वन सेवा अधिकाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाच्या संरचनेनुसार तसंच पुढील वेतन आयोगानुसार सुधारित होणाऱ्या नियमानुसार एकस्तर पदोन्नतीच्या वेतन निश्चितीचा किंवा दीडपट वेतनाचा लाभ अनुज्ञेय करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आलेला आहे। वरील लाभ हा गृह विभागामार्फत वेळोवेळी घोषित करण्यात येणाऱ्या नक्षलग्रस्त क्षेत्रांमध्ये कार्यरत असणारे अधिकाऱ्यांना त्यांच्या वेतनानुसार अनुज्ञेय करण्यात येत असतो। शासन निर्णय दिनांक 27 जून 2025 अन्वये राज्यातील संपूर्ण गडचिरोली जिल्हा आणि गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया, सालेकसा, देवरी व अर्जुनी मोरगाव तालुके हे सुधारित नक्षलग्रस्त क्षेत्र हे घोषित करण्यात आलेले आहे। तसंच दिनांक 13 जानेवारी 2023 या शासन निर्णयाच्या अन्वये नक्षलग्रस्त क्षेत्रासाठी अनुज्ञेय करण्यात आलेला एकस्तर पदोन्नतीच्या वेतन निश्चितीचा किंवा दीडपट वेतनाचा लाभ आता दिनांक 27 जून 2025 पासून पुढे केवळ गृह विभागाला घोषित केलेल्या सुधारित नक्षलग्रस्त क्षेत्रांसाठी तो अनुज्ञेय ठरणार आहे। तसंच आदिवासी बहुक्षेत्राकरिता अनुज्ञेय करण्यात आलेला एकस्तर पदोन्नतीच्या वेतन निश्चितीचा लाभ त्यांना हा अबाधित राहणार आहे। तसेच सदरील शासन निर्णय हा आपण डाउनलोड करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या www.maharashtra.government.in या वेबसाईटवरून तो आपण डाउनलोड करू शकता। सदरील शासन निर्णय हा दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी निर्गमित झालेला असून तो सामान्य प्रशासनाने निर्गमित केलेला आहे। आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका। तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राइब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील। लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत नमस्कार।